तर नमस्ते, मी निघालो आहे पुण्यावरून गोव्याकडे. मस्तपैकी पाठीमागं आमचे शिवम भाऊ बसलेले आणि ही आमची गाडी पुण्यावरून गोव्याला सोडणारी. आम्हाला शिव बोलला माझे थोडे व्हिडिओ काढणार, परत मी झोपल. मग काय पुण्याचा मस्त रात्रीचा व्ह्यू हा. सकाळी आम्ही 7:30 ते 8 दरम्यान मापशात पोहोचलेलो. ही गाडी फुल लोड असल्यामुळं इथं वेट करावं लागलं थोडा वेळ. नंतर आम्हाला लास्ट स्टॉप पंजिमला जायचं होतं. सगळे लोक उतरलेले, आम्ही चौघं लास्टला या गाडीमध्ये बसलेलो. नंतर काय तिथं गेलो, ही गाडी रेंटनं केली. इथून पणजीवरून आम्ही नॉर्थ गोव्याला जाणार होतो. नॉर्थ गोव्यामध्ये कलंगूटला मस्त रूम वगैरे बघणार होतो. तर मग काय आम्ही पणजीवरून ते समुद्रमार्गे ह्या साईडला सोडणारे फेरीवाले असतो, ते फेरीवाले गाडीची वाट पाहत होतो. वाट बघत असताना 10 मिनटं लागले. तेवढ्यात फेरीवाले आले, बसलो, आमची गाडी त्याच्यामध्ये टाकली. मग इथून आमचा प्रवास सुरू झाला. सगळे बिगू रांगळूचे होते. नंतर काय रस्त्यानं मस्त रोडमध्ये घरं बघत आम्ही गेलो. मस्त घरं जुने, एकदम चर्च जुने. रस्त्यानं कलंगूटमध्ये आम्ही पोहोचलो. आम्ही ते पोहोचल्यानंतर आम्हाला मस्त अशी रूम भेटली. 2000 रुपये रेंट घेतलं. 1 BHK सुंदर असा रूमचा व्ह्यू तुम्ही बघू शकता. 2 रूम होत्या. AC. शुभे एवढा बोर झालेला, पालता पडलेला AC चालू करून. मग काय मी आवरून घेतली आंघोळ करून. बोलला आता आपल्याला फिरायला निघायचं आहे. आपलं आवरलं भाऊ, तुम्ही बघा काय तुमचा विषय येतो. नंतर आम्ही थोड्या वेळात तिथून गाडीला मारली किक. आम्ही पोहोचलो आगोडा फोर्टवरती. हे आगोडाचं एवढं ऊन होतं. शुभ्या बोलला कशाला यार आलो आपण, थोड्या वेळ थांबलो असतो, इव्हिनिंगला गेलो असतो कुठे बीच वगैरेवर. मला नाही रे, आगोड्याला आपण जाऊ. मस्तपैकी तिथे पिक्चरची त्याची एवढी शूट झालेली आहे ना, मस्त तुम्हाला दाखवतो. मला पण मूड झाला, मला चला आपण एक शूट घेऊ. बघितलं उलटं चक्कर मारून काय बरोबर वाटलं नाही. पण मला देव टाकून नाही. यांना सगळ्याला पण लय बोर होत होतं, पण काय करणार, आल्यासरचे फोटो व्हिडिओ घ्यावंच लागतात. हा मस्तपैकी आगोड्या फोर्टचा व्ह्यू होता. म्हणला याच्यामध्ये आपण पण एक शूट काढून घ्यावं. मस्तपैकी एक चक्कर मारली. हा बॅक साईडला आगोड्याचे एकदम सुंदर असा समुद्र किनारा आहे. मग काय निघालो आम्ही तिथून, खाली आलो. तिथून मस्तपैकी बोट राईड घेतली आम्ही इथून डॉल्फिन बघायला जाणार होतो. 1 घंटा वेळ घेतात ते लोक इथून डॉल्फिन बघायला दाखवायला न्यायला. तिथे गेलो. चला म्हणलं जाता थोडंफार व्हिडिओ काढावं. फुल पोज देत होती. हिला वाटलं मी फोटोच काढतोय. आम्हाला वाटलं शिवाय माझा फोटो काढतोय, आता व्हिडिओ काढत होता. अरे रे हिला वाटलं मस्त शूट करतायत, पण हिचा हातच पुरत नव्हतं पाण्यामध्ये. मग काय वाटलं मस्तपैकी तर सिनेमॅटिक एक व्हिडिओ काढला. त्याच्यानंतर आम्ही समुद्रकिनारी गेलो. समुद्रात मस्त स्लो मोशन घेतले. मग मी हिला बोललो माझा पण एक फोटो काढायच्या चक्करमध्ये हिने व्हिडिओच काढला माझा. मग काय जाऊ दे म्हणलं, आता एक व्हिडिओ काढायचा फायनल रोमॅन्टिक मूडमध्ये. मग काढला आम्ही व्हिडिओ. तिने म्हणलं चल ये आपण एक व्हिडिओ काढला. त्याच्यानंतर डायरेक्ट आम्ही एंट्री हाणली टिट्टो स्ट्रीटला. इथं फुल राडा, DJ एकदम जोरातमध्ये. मग कानपार बधीर झाल्यानंतर आम्ही गेलो बागा बीचला गेलो. समुद्राचं मस्तपैकी लाटा आणि लाईटिंग पण एकदम मस्त वाटलं. फिलिंग एकदम ढगात.